फ्रेंड्स, इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी, इंग्लिश सुधारण्यासाठी आपल्याला स्वतः काही चांगल्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे. पण कधीकधी आपण सवय लावायला जातो तेव्हा कंटाळा करतो किंवा अर्धवट राहून जाते एखादी गोष्ट. तर चांगल्या सवयी लावण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ज्याने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, त्याच्यावर आजचा व्हिडिओ आधारित आहे. म्हणजेच आजचा आपला व्हिडिओ आहे चांगल्या सवयी लावण्यासाठी मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या स्टेप्स सांगणार आहे जे तुम्ही वापरू शकता इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. टुडेज टॉपिक इज अबाउट 4 important steps which will help you create an effective habit which ultimately will help you in improving your English. नमस्कार फ्रेंड्स, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे दर रविवारी तुम्हाला सकाळी 11 वाजता यायचं आहे. 15 मिनटं द्यायची आहेत आणि घर बसल्या तुम्ही मराठीमधून इंग्लिश शिकू शकता. तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. So I am going to share 4 important steps which will help you create an effective habit. म्हणजे 4 महत्त्वाच्या स्टेप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्याने तुम्हाला एक चांगली सवय लावता येईल तुमच्या डेली रुटीनमध्ये. ती सवय तुम्हाला हेल्प करणार आहे इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. पहिली माझी स्टेप आहे स्टॅकिंग अप युअर हॅबिट. म्हणजे काय? स्टॅकिंग अप म्हणजे नक्की काय करायचं आहे? तर फ्रेंड्स, एक सिम्पल एक्झाम्पल देते. सगळ्यांच्या किचनमध्ये आपल्या प्लेट्स असतात. प्लेट्स आपण एकावर एक जेव्हा ठेवतो तेव्हा त्या व्यवस्थित बसतात. ऑलराईट, तेव्हा त्या व्यवस्थित बसतात, पडत नाहीत. तर तसंच आपल्याला हॅबिट्सबद्दल करायचं आहे, तसंच आपल्याला सवयींबद्दल करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? तर आत्ताच्या ज्या तुमच्या करंट सवयी आहेत, ज्या सवयी तुमच्या आत्ताच्या आहेत, अजून काही नवीन सांगत नाही आहे मी, ऑलरेडी ज्या सवयी आहेत त्या सवयीमध्येच तुम्हाला एक सवय फक्त ॲड करायची आहे. ऑलराईट, ऑल टुगेदर तुम्हाला नवीनच आयुष्याचं रुटीन बनवायचं नाही आहे. आत्ता तुमचं जे रुटीन आहे, त्याच्यामध्ये ज्या सवयी आहेत त्या सवयीमध्ये एक अशी सवय तुम्हाला इनकॉर्पोरेट करायची आहे, ओके, ज्याने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला मदत होऊ शकते. एक सोपं उदाहरण द्यायचं झालं, एक सिम्पल एक्झाम्पल. आपण रोज सकाळी दात घासतो. वी ऑल ब्रश आवर टीथ इन द मॉर्निंग. ऑलराईट, तुम्हाला आता काय करायचं आहे? मे बी दात घासता घासता आपल्या बाथरूममध्ये जो आरसा असतो त्याच्यावर तुम्ही स्टिकी नोट्स लावा. ओके, तुमचं ध्येय असेल की वोकॅबलरी इन्क्रीज करायची आहे, मला शब्द लक्षात राहत नाही आहेत इंग्लिशचे, मला अर्थ कळत नाही आहे. तर तुम्हाला जो शब्द लक्षात राहत नाही आहे, किंवा जर तुम्हाला रोज नवीन 5 शब्द शिकायचे आहेत किंवा आठवड्यातून 5 शब्द नवीन शिकायचे आहेत, तर त्या आरशावर स्टिकी नोट्स लावा. ज्या स्टिकी नोट्स मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला जो शब्द, त्याचा अर्थ लिहायचा आहे तो लिहा आणि मिररवर स्टिक करून ठेवा बाथरूममधल्या. याने काय होईल? आपण रोज सकाळी काही विचार न करता उठता आपली बॉडी आपोआपच ब्रश करायला जाते. ते काय एक्स्ट्रा टास्क आपल्याला वाटत नाही. ओके, इट इज अ पार्ट ऑफ आवर रुटीन. सो तेव्हा जेव्हा तुम्ही जाल दात घासायला तेव्हा आपोआप तुम्हाला ते 5 स्टिकी नोट्स दिसतील. ऑलराईट, ते स्टिकी नोट्स दिसल्यावर तुम्ही ते शब्द आपोआप वाचाल आणि इट विल हेल्प यू इन इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश. ऑलराईट, कळत नकळत तुमचं इंग्लिश सुधारेल. सो ही ऑलरेडी तुमची एक हॅबिट आहे जी तुम्ही रोज करताय. त्याच्यामध्येच म्हणजे ती गोष्ट करता करताच तुम्ही अजून एक सवय लावताय, जी म्हणजे 5 नवीन शब्द शिकायची ब्रश करता करता स्टिकी नोट लावून. सो ह्याला म्हणतात स्टॅकिंग अप युअर हॅबिट. सवयीवर सवय. ऑलराईट, केव्हा तुम्ही असं करू शकता? तुम्हाला ही आयडिया नसेल आवडली तर तुम्ही वेगळ्या आयडियाज इन्व्हेंट करू शकता. आता मी तुमचं रुटीन काय आहे हे तर सांगू शकत नाही, पण तुम्ही तुमचं मॉर्निंग रुटीन काय आहे, इव्हनिंग रुटीन काय आहे, त्यानुसार तुम्ही हॅबिट्स नवीन नवीन इन्कल्केट करू शकता. म्हणजे नवीन नवीन सवय तुम्ही इनोव्हेट पण करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही आजमावू शकता. मॉर्निंग रुटीन म्हणजे सकाळी तुमचं काय आहे रुटीन, सकाळी तुमची कशी जाते, मग तुम्हाला सकाळच्या रुटीनमध्ये ते हवं आहे इंग्लिश शिकणं का तुम्हाला संध्याकाळच्या रुटीनमध्ये ती सवय लावायची, हे तुम्ही ठरवा. पण नक्की ठरवा अशी एक तुम्ही सवय निवडा तुमच्या डेली लाईफमधली, ज्याच्यामध्ये तुम्ही आपलं इंग्लिश शिकणं जे आहे ते इनकॉर्पोरेट करू शकाल, ते ॲड करू शकाल. ही होती आपली फर्स्ट स्टेप, स्टॅकिंग अप हॅबिट्स. अशा छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, पण ट्रस्ट मी, विश्वास ठेवा,
अशा छोट्या छोट्या स्टेप्स जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हा एक दिवस असा नक्की येईल की तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं असेल डेफिनेटली. ओके, फ्रॉम 0 to 10 तुम्ही बघितलं तुम्हालाच कळेल की तुम्ही किती लांब आलेला आहेत. छोट्या छोट्या सवयी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ही छोटी टिप वाटेल किंवा एक छोटीशी स्टेप वाटेल, पण तीच स्टेप खूप गरजेची आहे. आपण घेतच नाही अशा काही स्टेप्स. ऑल राईट, नेक्स्ट स्टेप मला जी तुम्हाला सांगायची आहे दॅट इज स्टार्ट स्मॉल. स्टार्ट स्मॉल म्हणजे काय की छोट्यापासून सुरू करा. अगदी मोठे टार्गेट्स ठेवू नका. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. अचानक काय होतं, आपण काहीतरी मोठं ध्येय, मोठं टार्गेट, मोठं गोल ठेवलं ना की आपल्याला प्रेशर येतं, टेन्शन येतं. मग ती गोष्ट आपल्याला नकोशी वाटते किंवा थोडक्यात म्हणजे ते करावंच नाही वाटत. त्यापेक्षा छोटे छोटे गोल्स ठेवा, म्हणजे छोटे छोटे गोल्स तुम्ही कंप्लीट पण करू शकाल. आपण जर छोटंसं एखादं ठरवलं की आज मी एवढंच करणार आहे आणि तुम्ही एवढंच केलं तर आपल्यालाही बरं वाटतं आणि नेक्स्ट डे तीच गोष्ट करायला आपल्याला परत मोटिवेशन पण मिळतं. त्यामुळे स्टार्ट स्मॉल. म्हणतात ना इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, 1 बाईट ॲट अ टाईम, एका वेळी एकच घास घ्या असं म्हणतो ना आपण, तसं आहे ते. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता ब्रशिंग युअर टीथचं एक्झाम्पल मी सांगितलंच. अगदी छोटी गोष्ट आहे. आपल्याला काही असं बॉडीला किंवा मनाला एक असं स्ट्रेसफुल पण नाही वाटत की अरे यार उठल्यावर आपल्याला दात घासायचे आहेत, हे मोठं काम करायचं आहे, मला खूप कंटाळा आला आहे. असं युजली आपल्याला नाही वाटत. कंटाळा येतो पण असं स्ट्रेसफुल नाही वाटत. ते आपल्या रुटीनमधलं एक काम होऊन गेलं आहे. तसंच काहीतरी तुम्ही करू शकता. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता तुमचं रीडिंग इम्प्रूव्ह करायचं आहे इंग्लिशमधलं, किंवा तुम्हाला तुमचे उच्चार, प्रनन्सिएशन्स इम्प्रूव्ह करायचे आहेत इंग्लिशचे, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही रोज एक ठरवा की मी एक इंग्लिश बुक वाचणार आहे. ओके, पण ते बुकसुद्धा किती वाचणार आहे, रोज मी एकच पेज वाचणार, एकच पान इंग्लिश बुक मी वाचणार. ऑलराईट, असं तुम्ही ठरवा आणि ती छोटीशी गोष्ट रोज करा. ओके, रोज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा तुम्ही असं ठरवू शकता की मी रोज 5 मिनटं, फक्त 5 मिनटं इंग्लिशचं बुक वाचणार. मग 5 मिनटात माझा 1 परिच्छेद होऊ दे, 2 परिच्छेद होऊ दे, 1 पान होऊ दे, 2 पान होऊ दे, 1 पॅराग्राफ, 2 पॅराग्राफ, 1 पेज और 2 पेजेस, किती पण होऊ दे, पण मी 5च मिनटं बुक वाचणार डेली टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. असा विचार जेव्हा तुम्ही कराल, अशी छोटीशी स्टेप जेव्हा तुम्ही घ्याल, तेव्हा ती तुमच्या आयुष्यातली एक सवय होऊन जाईल, एक भाग होऊन जाईल. तुम्हाला काहीतरी तुम्ही एक्स्ट्रा करताय ह्याचं टेन्शन पण नाही येणार आणि तुमचं इंग्लिशही इम्प्रूव्ह होईल. सो असं स्मार्ट वर्क आपल्याला करायचं आहे टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. थर्ड स्टेप टू हॅव अन इफेक्टिव्ह हॅबिट, म्हणजे तिसरी स्टेप अशी आहे, तुम्हाला चांगली सवय लागण्यासाठी डू इट डेली, रोज करा. आता काय होतं, जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो की मला हे करायचं आहे, आपण काय करतो, 2-3 दिवस करतो, फार तर फार 5-6 दिवस करतो आणि सोडून देतो. आपण कंटाळतो किंवा आपल्याला नकोशी वाटते गोष्ट, किंवा आपण दुसऱ्या गोष्टींना प्रायोरिटी देतो. आपण म्हणतो की जाऊ दे ना, हे मी नंतर करते, आता माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. क्रिकेट मॅच आली, मला क्रिकेट बघायचं आहे, ती गोष्ट मी नंतर करते. तसं न करता तुम्ही काय करा, रोज, ओके, मी सांगते म्हणून रोज 1 महिना का होईना, ओके, 30 डेज तरी ती सवय करा. ऑलराईट, 30 डेज तुम्ही सपोज ठरवलं की मी रोज 1 पान पुस्तक वाचणार आहे, मला इंग्लिशचे उच्चार सुधारायचे आहेत आणि इंग्लिश रीडिंग पण मला यायला पाहिजे. सो 1 पान तुम्ही वाचणार आहात, हे तुम्ही ठरवलं आहे, ती गोष्ट 30 दिवस न चुकता करा. ओके, सॅटर्डे असो, संडे असो, मंडे, कोणताही वार असो, तुम्हाला बाकी कितीही कामं असो, तुम्हाला कितीही काम नसो, 5 मिनटं किंवा 1 पान जे काय तुम्ही ठरवलं आहे ते करा. ऑलराईट, जेव्हा तुम्ही 30 दिवस सलग एक गोष्ट कराल तेव्हा आपोआप ती तुमच्या आयुष्यातली एक सवय होऊन जाईल. ऑलराईट, ऑटोमॅटिकली इट विल डेव्हलप इन टू युअर हॅबिट. ठीक आहे, तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही द्यावे लागणार. मग 31व्या दिवसापासून तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटेल किंवा तुम्ही काही नवीन करताय असं वाटणारही नाही. सो डू इट डेली, हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. आपण ठरवतो हे करणार ते करणार, ठीक आहे, तुम्ही ठरवाल की ठीक आहे मी दात घासताना स्टिकी नोट्स पण लावणार आणि मी रोज 5 मिनटं बुक पण वाचणार, पण हे तुम्ही 5-6 दिवस केलं तर उपयोगाचं नाही आहे. यू हॅव टू डू इट डेली. सो मेक इट अ पॉईंट दॅट यू आर डुईंग थिंग्स डेली. 4th खूप इम्पॉर्टंट स्टेप इज ट्रॅक युअर प्रोग्रेस अँड सेलिब्रेट युअर सक्सेस. म्हणजे काय, तुम्ही आत्तापर्यंत किती प्रोग्रेस केली आहे, किती सुधारणा तुमच्यात झालेली आहे
त्याचा तुम्ही काहीतरी एक भान ठेवा. ओके. आणि जर तुम्हाला वाटलं की सुधारणा झाली आहे तर ती ॲक्सेप्ट करा आणि सेलिब्रेट करायला विसरू नका. आता काय होतं बघा, आपण कधी कधी शिकत जातो पण आपल्याला वाटतं की अरे नाही, मी कमीच शिकली आहे किंवा मला अजूनही येत नाही आहे. पण केवढ्या लांबपर्यंत तुम्ही शिकत आला आहे. आधी ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या गोष्टी तुम्हाला आता सोप्या वाटत आहेत, हे कधी कधी आपण विसरून जातो आणि मग परत फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देते. मी जेव्हा जर्मन शिकत होते, मी काय करायचे, रोज मी एक छोटं पुस्तक होतं माझ्याकडे, ते मेंटेन करायचे की आज मी काय शिकले. मग त्याच्यामध्ये मी नवीन शब्द लिहायचे. रोज मी जर 5 नवीन शब्द शिकले असेल तर मी 5 लिहायचे. 10 शिकले असेल तर मी 10 शब्द लिहायचे. कधी कधी आम्हाला क्लासमध्ये ग्रामर शिकवलं जायचं, जे खूप डिफिकल्ट वाटायचं जर्मनचं. सो ते पण मी लिहून ठेवायचे की काय आहे फॉर्म्युला किंवा काय केल्यावर ते काय ग्रामरचं फॉर्म, काय स्ट्रक्चर होतं. सो मी ग्रामरचे स्ट्रक्चर्स पण लिहून ठेवायचे. असं मी खूप दिवस करत आले. आणि नंतर मग एक आठवड्यांनी किंवा 1-2 आठवड्यांनी जेव्हा तुम्ही मागे बघता, ते पुस्तक उघडून जेव्हा बघता की अरे मला हे आधी अवघड वाटायचं, पण आता तर मला हे शब्द पाठ आहेत, आता मी हे शब्द वाक्यांमध्ये वापरू शकते, आता मला हे ग्रामर पण येतं आहे, आपल्याला बरं वाटतं. तेव्हा मला बरं वाटायचं की वा, हे आता मला यायला लागलं आहे, त्यामुळे हे माझी सक्सेस आहे, मी केपेबल झाले, या शब्द मला येत आहेत आणि मला थोडंफार जर्मन यायला लागलं आहे. त्यामुळे मग एक आनंद मिळतो, अजून शिकायला मोटिवेशन मिळतं. तसं तुम्ही इंग्लिशच्या बाबतीत पण करू शकता. एक छोटीशी बुक मेंटेन करा. जे काय तुम्ही शिकताय, मग नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, बाकी ग्रामरचं स्ट्रक्चर असेल, वोकॅबलरी असेल, काही टी व्हीमध्ये बघितलं, कोणाला फ्रेंड्सना काही बोलताना बघितलं, ते तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला नवीन असेल ते सरळ लिहून ठेवा. ठीक आहे. आणि मग ते कसं तुम्हाला वापरता येईल लाईफमध्ये त्याचा पण अभ्यास करा. पण एका महिन्याने जेव्हा तुम्ही ते पुस्तक परत बघाल, पान 1, पान 2, पान 3, तेव्हा तुम्हालाच कळेल की अरे हे आपल्याला आधी यायचं नाही, आता मात्र येतं आहे. तुम्हीच खुश व्हाल, आनंदी व्हाल आणि तुम्हाला मोटिवेशन मिळेल की चला अजून इंग्लिश शिकायला पाहिजे, हे काय अवघड नाही आहे, आपल्याला येतं आहे. पूर्ण 100% नाही येणार पण थोडंफार तरी येतं आहे. हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, मोटिवेशन येईल. आतून कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन येणं खूप इम्पॉर्टंट असतं. मी खूप व्हिडिओज करेन कॉन्फिडन्स, मोटिवेशन, हे ते, मी तुम्हाला खूप मोटिवेट करण्याचा ट्राय करेन. पण जर आतूनच तुम्ही खचलेले असाल, आतूनच तुम्हाला वाटत असेल की रे नाही जमत आहे आपल्याला, तर खूप अवघड होईल. त्यामुळे आपण स्वतः आपली सक्सेस सेलिब्रेट करणं आणि आपली प्रोग्रेस ट्रॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कितीही जवळचे मित्र असू दे, कितीही चांगले मित्र असू दे, तुम्हाला असं कोणी येऊन म्हणणार नाही की वाव तुझी इंग्लिश सुधारली रे, कसं काय केलंस तू. जर त्याला तुमच्यापेक्षा कमी इंग्लिश येत असेल ना तर चांगलं आहे जर असं मित्र असतील. पण युजली लोक जेलस होतात किंवा त्यांना एक असं म्हणजे नाही कधी कधी लोक कॉंग्रॅच्युलेटसुद्धा करत. पण जर तुम्ही स्वतः, तुम्हाला माहिती आहे तुमची केपेबिलिटी काय आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः तुमची प्रोग्रेस ट्रॅक करा आणि बघा तुमची किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि सेलिब्रेट करा. सो फ्रेंड्स, या होत्या 4 महत्त्वाच्या स्टेप्स, ओके, ज्या तुम्हाला हेल्प करणार आहेत, मदत करणार आहेत चांगल्या सवयी लावण्यासाठी, जेणेकरून काय होणार आहे, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे. ऑल राईट, दीज 4 स्टेप्स आर गोइंग टू हेल्प यू डेव्हलप अन इफेक्टिव्ह हॅबिट which ultimately is going to help you improve your English. ऑलराईट फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ छोटा होता, या स्टेप्स तुम्हाला खूप छोट्या वाटल्या असतील पण नक्की ट्राय करा, इफेक्टिव्ह आहेत. ऑलराईट, नक्की तुम्हाला या स्टेप्सचा फायदा होईल आणि तुम्ही काय तुमची डेली हॅबिट बदलली आहेत, तुमच्या डेली हॅबिटमध्ये कसं काय तुम्ही कोणती हॅबिट ॲड ऑन केली आहेत ज्याने तुम्ही तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करताय, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्विक रिमाइंडर, जर तुम्ही अजूनही ऑनलाईन इंग्लिशचा कोर्स नसेल घेतला तर सर्व माहिती खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कोर्सबद्दलची, ती जाऊन तुम्ही बघू शकता. किंवा काही प्रश्न असतील तर मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. इंस्टाग्रामचा ID सुद्धा खाली दिलेला आहे, तिकडे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. भेटूया पुढच्या रविवारी एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर. घरी राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाऊ नका आणि गेलात तर मास्क जरूर वापरा. बाय बाय.